शुभविवाह या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या भागामध्ये राजा काका फोनवरती फोन करत असतात आणि आकाश आणि भूमी यांची काही खबरबात लागते का ते विचारत असतात. रागिणी म्हणते, काय हो, पोरांचं काही न्यूज नाही तोपर्यंत माझं चित्त थाऱ्यावरतीच राहणार नाही. काहीतरी पोरांची लवकरात लवकर बातमी आली पाहिजे. मला तर बाई चैनच पडत नाही आहे, असं म्हणत नाटकी रागिणी नाटक करत असते. राजा काका म्हणतात, नाही अगं, मी कित्येक ठिकाणी फोन केले, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण आपण गप्प बसून चालणार नाही ना. पण मला कुठूनच काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे. त्यावरती आता मात्र नीलांबरी येते आणि म्हणते, हो खरंच मला पण चैनच पडत नाही आहे. माझ्या तर जीवात जीवच नाही आहे. पुन्नोची अवस्था इतकी विचित्र झाली ना की तिला चक्कर येऊन पडली होती रूममध्ये. पौर्णिमा म्हणते, आई अगं माझं जाऊ दे गं, मला न आकाश आणि भूमी या दोघांची खूप काळजी वाटते. रागिणी म्हणते, खरंच आपल्या डोळ्यासमोर जोपर्यंत येऊन उभे राहत नाहीत ना तोपर्यंत जीवाला काही चैन मिळणार नाही. नाटकी रागिणी, नीलांबरी आणि पौर्णिमा यांची नाटक चालू असतं. पण आजीला खरोखरचं दुःख झालेलं असतं. आपल्या मुलाची एकुलती एक निशाणी आणि त्याची बायको या दोघांनाही गमावल्याचं आजीला खूप वाईट वाटत असतं. तितक्यात भूमीचे बाबा आणि प्रशांत तिकडे येतात. त्यावरती भूमीचे बाबा सांगतात की हे बघा, काहीही झालेलं नाही आहे, त्या दोघांचा फोन लागत नाही आहे, बस इतकंच. आणि पोलिसांच्या जीवावरती हे सगळं सोपवून मी गप्प बसणार नाही. मानसी सांगते, हो बाबा, ताई आणि आका जेजूंना काही झालेलं नाही आहे. यावरती माधवराव म्हणतात, हो मी आत्ताच्या आत्ता जयसिंगपूरला निघतो आहे. जयसिंगपूरला निघून त्यांना जाब विचारणार. आम्ही फोन करतोय तर तुम्ही फोन उचलत नाही, तुम्ही आम्हाला फोन करत नाही, नक्की चालवलेत तरी काय? लवकरात लवकर त्यांना मी शोधून घेऊन येणार. ते हरवलेत, त्यांचं काहीही झालेलं नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर पोलिसांना कोणत्याही प्रकारची डेड बॉडी वगैरे काहीच सापडली नाही आहे. असं म्हणत माधवराव, भूमी आणि आकाश हे जिवंत आहेत या मतावरती ठाम असतात. रागिणी विचार करते, अरे देवा, जर का हे जयसिंगपूरला गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपण अडचणीत येऊ शकतो, काय करावं बरं? यावरती प्रशांत म्हणतो, बाबा तुम्ही नका काळजी करू आणि जयसिंगपूरला तुम्ही जाण्याची गरज नाही आहे. मी जयसिंगपूरला जातो, तिथे काय ती खबरबात बघतो आणि मग तुम्हाला कळवतो. यावरती माधवराव म्हणतात, नाही, यावेळेला मी गप्प बसणार नाही आहे. प्रशांत, मी सुद्धा तुझ्यासोबत आत्ताच्या आत्ता जयसिंगपूरला यायला निघतोय, चल. मानसी म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा बरं. आता मात्र रागिणी म्हणते, नको, तुम्ही जाण्याची गरज नाही. अभिजित, तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जयसिंगपूरला निघ आणि तिकडे चौकशी कर. पत्ता लागल्याशिवाय तू परत येऊच नकोस बरं. असं म्हणत रागिणी अभिजितला जयसिंगपूरला जायला सांगते. त्यावरती इकडे अभिजित म्हणतो, हो आई, ठीक आहे, मी ताबडतोब निघतो आणि काही बातमी आल्याशिवाय मी परत येणार नाही. यावरती माधवराव म्हणतात, काय असेल ते आम्हाला फोनवरती कळवा. इकडे आता अभिजित जयसिंगपूरला निघतो म्हटल्यावरती पौर्णिमा चिडते आणि काय गरज आहे बघायला जायची, एकदाचे संपलेत ना ते, असं म्हणत ती रूममधून अभिजितला कॉल करते आणि म्हणते, काय आहे, तुम्हाला जयसिंगपूरला जाण्याची इतकी घाई लागली का? काय गरज पडले? आता ते खपलेत तिकडे तर त्यांना आणायची पुन्हा काही गरज नाही आहे. यावरती अभिजित सांगतो, तू गप्प बस ग, काय करायचं कसं करायचं गोष्टी मला बरोबर माहिती आहेत. आणि तो त्याच्या मित्राला कॉल करतो. मित्राला कॉल करून म्हणतो, हे बघ, आपण क्लबमध्ये भेटतोय आज माझा मूड खूप चांगला आहे, सेलिब्रेशन करण्याचा मूड आहे. असं म्हणत तो जयसिंगपूरला न जाता पार्टीला करून क्लबमध्ये सेलिब्रेशन करायला जातो. त्यावेळेला तो विचार करतो, आकाश आणि भूमी संपलेत, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे, जंगी सेलिब्रेशन करणार, आणि तो निघून जातो. इकडे आता माधवराव सांगत असतात, मला ना पाणी अजिबात नको. मानसी म्हणते, बाबा थोडं तरी पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. माधवराव म्हणतात, पाणी बघितलं की माझा जीव गुदमरतो, कारण बोटीच्या स्फोटामध्ये आकाश आणि भूमी गेलेत ही बातमी ऐकल्यापासून माधवरावांना पाण्याची पण भीती वाटत असते. मानसी म्हणते, बाबा तुम्ही शांत व्हा, माझा देवी आई योगेश्वरीवरती पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. यावरती प्रशांत म्हणतो, बाबा खरंच तुम्ही शांत व्हा बरं. इकडे नीलांबरी विचार करत असते, झालं आता तुमचे शांतच व्हायचे दिवस आले. भूमी आणि आकाश कायमचे संपलेले आहेत. आता मात्र इकडे माधवरावांचा विश्वास बसत नसतो, त्यामुळे रागिणी थोडीशी टेन्शनमध्ये असते. पण तितक्यात तिथे पोलीस येतात. पोलीस आल्यावरती ते सांगतात की आम्हाला काही पुरावे सापडलेत. यावरती राजा काका म्हणतात, पुरावे? कसले पुरावे तुम्हाला सापडलेत? पोलीस सांगतात, ज्या ठिकाणी बोटीचा अपघात झाला किंवा बोटीचा स्फोट झाला ना त्या ठिकाणचे काही आम्हाला इव्हिडन्स सापडलेत. असं म्हणत ते एक पिवळ्या रंगाचा कपडा समोर आणतात. पिवळ्या रंगाचा कपडा दाखवला असता मानसी रडतच तो कपडा हातात घेते आणि म्हणते, हा तर ताईच्या साडीचं फडकं आहे. आता ताईच्या साडीचा तुकडा तो पण त्या बोटीच्या अपघाताच्या इथे सापडला. आधी पण ओळखपत्र वगैरे सापडले होते. मग मात्र आता पोलीस सांगतात, आम्हाला वाटतंय की ते दोघंजण तिथेच होते, त्या दोघांचा अपघात झालाय आणि अपघात इतका भयानक होता ना की त्यांची डेड बॉडी सापडणं मुश्किल आहे. तिथल्या जलचरांनी त्यांची डेड बॉडी
असं म्हणत पोलीस गप्प बसतात आणि पोलीस आकाश आणि भूमी यांचं पूर्णपणे अंत झालाय त्या बोटीवरती असं डिक्लेअर करतात। त्यामुळे आकाश आणि भूमी यांना शोधण्याचा आता प्रयत्न करायचा नाही आणि आता ते मेलेत म्हणून त्यांचं श्राद्ध घालायचं असं जवळजवळ घरामध्ये वातावरण तयार होतं। रागिणीच्या पथ्यावरती पडतं। आता माधवराव हे सगळे इव्हिडन्स बघून आता मात्र हतबल होतात। खरंच भूमी आणि आकाश गेलेत का असं त्यांच्या पण मनाला वाटायला लागतं। रागिणीचा डाव यशस्वी होतो। अखेर सगळ्या घरच्यांना भूमी आणि आकाश हे गेलेले आहेत, हे जिवंत नाहीयेत हे सत्य आता रागिणीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। माधवराव देवाला हात जोडून विनंती करत असतात की हे सगळं खोटं असू दे, पण हे खोटं असण्याची एकही पुरावा कुणास समोर येत नसतो। रागिणीचं सगळं फावत असतं, ती खूप खुश होते। त्याच वेळेला इकडे आता माधवराव रूममध्ये उदास बसून भूमीचा फोटो पाहत असतात। भूमीचा फोटो पाहत असताना इकडे मानसी आणि प्रशांत येतात। बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं, थोडंसं काहीतरी खाऊन घ्या। माधवराव म्हणतात नाही, माझी खाण्याची इच्छाच मेली आणि माधवराव हतबल होऊन भूमीचा फोटो उराशी कवटाळतात। प्रशांत आणि मानसी त्यांच्या जवळ येतात। बाबा तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ। मानसी म्हणते बाबा तुमची तब्येत बिघडली तर कसं होईल, ताईची आम्हाला पण खूप आठवण येते आणि खरं दुःख झालेले या घरामध्ये हे तिघं आजी आणि राजा काका यांच्या व्यतिरिक्त कुणीच नसतं। त्याच वेळेला इकडे नाटक करत पौर्णिमा आणि आता नीलांबरी येते। आजी दार उघडा, काहीतरी खाऊन घ्या, तुमची तब्येत खराब होईल ना असं म्हणत असते। त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते हे बघा तुम्ही नाही काही खाल्लं तर आई खात नाहीत, आई खात नाहीत म्हणून अभिजित खात नाहीत, अभिजित खात नाहीत म्हणून मला सुद्धा खाता येत नाहीये असं म्हणत आजींना आणलेल्या डिशमधलं दोघीजणी चमचा चमचा खात असतात, संपवत असतात, खात असतात, संपवत असतात। तोपर्यंत आजी दार उघडा आणि खाऊन घ्या असं म्हणतात। आजी मात्र काही खायला दार उघडायला बिलकुल तयार नसते। इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला बोटीचं सीन दाखवलं जातो, म्हणजे ज्या बोटीवरती अपघात झालेला असतो त्या बोटीच्या आजूबाजूचा परिसर दाखवला जातो। आता बोटीमध्ये आकाश तर जिवंत आहे हे आपल्या सगळ्यांना दिसलेलं आहे, पण भूमी सुद्धा जिवंत असते, अजूनही ते आपल्याला दाखवण्यात नसतं आलेलं। मग आता इकडे रागिणी आणि अभिजित आपल्या रूममध्ये असतात। त्यावेळेला अभिजित सांगत असतो आई हे कसलं कंटाळवाणं जगणं आहे गं, काही मनासारखं खायला मिळत नाही, पिठलं भाकरी। यावरती रागिणी म्हणते तुला माहिती आहे ना मगर कशी असते ती, म्हणजे आता त्या मगरीसारखेच आपल्याला अश्रू ढाळायचे आहेत, कळतंय का असं म्हणत दोघांची थट्टा मस्करी चालू असते। इकडे मात्र प्रशांत खूप हादरलेला असतो आणि म्हणतो मला ना बाबांची अवस्था नाही ग बघवत। मानसी म्हणते खरंच मला पण नाही बघवत आणि त्यातून सुद्धा जर का आपल्याला डेड बॉडी दिसली असती ना तर आपण विश्वास ठेवला असता, पण अजूनही माझा विश्वास नाही आहे की ताई आणि आकाश जिजू यांना काही झालंय। यावरती आता मात्र प्रशांत म्हणतो तुला असं वाटतंय पण मला तर खूप काही वेगळंच वाटतंय। मानसी म्हणते बोल ना काय आहे तुझ्या मनामध्ये मला सांग। यावरती प्रशांत म्हणतो मला न हा अपघातापेक्षा घातपात जास्त वाटतोय, कारण प्रशांतला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात। रागिणी आणि अभिजितने केलेली कारस्थानं त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलेली असतात, कारण स्वतः सुद्धा तो या सगळ्यामध्ये किडनॅप झालेला असतो। त्यावरती मानसी सांगते नाही देवी आई योगेश्वरीने त्या दोघांना आपल्यासमोर काहीही करून आणलंच पाहिजे। दोघं बहीण भावंड एकमेकांना दिलासा देत असतात। त्याच वेळेला आता रागिणीने शोकसभा आयोजित केलेली असते। ज्या दिवशी अपघात झाला त्यानंतर तिसरा दिवस असतो। आकाश आणि भूमी यांच्या फोटोला हार घातलेले असतात आणि राजा काका सांगत असतात आज 3 दिवस झाले, आकाश आणि भूमी यांचा अपघात होऊन आज 3 दिवस झाले आणि आता आम्हाला कोणालाच त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही, उलट ते त्यांच्याबद्दलचे जे एव्हिडन्स मिळाले त्यामुळे त्या अपघातामध्ये त्यांचं बरं वाईट झालंय अशी आम्हाला सगळ्यांना खात्री पटलेली आहे। आमच्या या दुःखामध्ये तुम्ही सगळेजण सामील झालात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। आमच्या कुटुंबावरती खूप मोठं दुःख आलंय, ते हलकं करणं तर होणार नाही, पण तुम्ही आमच्या दुःखात सहभागी झालात आणि त्या संदर्भात मी तुमचे आभार मानतो आणि भूमी आकाशविषयी जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही इथे येऊन बोलू शकता असं आता इकडे राजा काका सांगतात। राजा काकांनी सांगितल्यावरती रागिणी अभिजितला इशारा करते आणि आता माझी ॲक्टिंग सुरू होईल असं सांगते आणि ती बोलायला उठते आणि चक्कर आल्याचं नाटक करते। अभिजित तिला सावरतो। त्यावरती अभिजित म्हणतो आई तू काही बोलायचं हरकत नाहीये, तू नको बोलूस। रागिणी म्हणते असं कसं, माझी लेकरं मला कुठून तरी ऐकत असतील ना, मला 4 शब्द बोलायलाच पाहिजे। अशी ओव्हर ॲक्टिंग करत रागिणी बोलण्यासाठी उभं राहते आणि आता आकाश भूमीच्या फोटोच्या इथे येते आणि इतकं प्रेम दिलं तुम्ही मला, यापुढे मला कोण आत्तू म्हणणार आत्तू म्हणून असं म्हणत असताना डॅशिंग एंट्री करत आकाश तिकडे आलेला असतो। आकाश म्हणतो आत्या आणि आत्तू न म्हणता आत्या म्हणत आकाशची एंट्री खूप काही सांगून जाते। आकाश बरा झालेला आहे, त्याच्या पायाला थोडीफार दुखापत झालेली आहे, कोणीतरी त्याला बोटीवरून वाचवलेलं आहे।
मग भूमीचं काय झालं तर भूमीसुद्धा जिवंत असणार आहे. आणि आता आकाश ज्याप्रमाणे समोर आलाय, जिवंत भूमीला समोर बघताच रागिणीच्या पायाखालची जमीन हादरणार आणि मग मात्र मालिका पाहायला फारच रंजक होणार.